नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपण कणिक न मळता त्यामध्ये सारण न भरता अगदी कुणालाही बनवता येतील असे खूप झटपट आणि खूप मस्त टेस्टी असे आलू पराठे बनवणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एका बाउलमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचे. हा 200 ml चा कप आहे. तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने हे गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं छान असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्यामुळेच यामध्ये आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. तर आता यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे. तर मी इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. आता हे बटाटे आपल्याला यामध्ये किसून घालायचे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हाताने एकदम बारीक मॅश करून सुद्धा यामध्ये घालू शकता. पण मॅश केल्यामुळे काय होतं, त्याचा एक गोळा तयार होतो आणि पिठामध्ये मिक्स करायला मग आपल्याला खूप वेळ लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने किसून घ्यायचे, म्हणजे ते पिठामध्ये लवकर मिक्स होतात. तर आता हे किसलेले बटाटे आपण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता व्हिस्करच्या साहाय्याने मी बटाटे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. तर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. तर आता इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये लसूण पेस्टसुद्धा घालू शकता. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, तिखट कमी जास्त केलं तरी चालेल, 1 चमचा जिरं पूड घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय, पण मला बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे आपण यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पराठे खूप झटपट बनतात आणि खूप टेस्टी लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत. आता बघा इथे बॅटर घट्ट झालं होतं, त्यामुळे मी यामध्ये पाणी घातलं आणि जर चुकून बॅटर पातळ झालं तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ घालू शकता. तर बघा आता इथे मी व्यवस्थित पाणी घातल्यावर मिक्स करून घेतलंय आणि तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही. तर आता हे आपलं बॅटर तयार झालंय. आता इकडे आलू पराठे बनवण्यासाठी मी पॅन गरम करून घेतलाय. पॅनला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता. आता यामध्ये मी 2 पळ्या हे बॅटर घातलेलं आहे आणि याला आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड आपल्याला हे बनवायचे नाही आहेत, नाहीतर भाजायला खूप वेळ लागतो. आता सुरुवातीची 2 मिनटं आपल्याला याला पलटायचं नाही आहे. 2 मिनटानंतर वरच्या बाजूने छान कोरडा झाल्यावर आपल्याला याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने छान असा आलटून पलटून भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे या पराठ्याचा कलर बघू शकता. खूप सुंदर असा याला कलर आलाय आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात हे आलू पराठे. आणि महत्त्वाचं म्हणजे कणिक न मळता त्यामध्ये सारण न भरता खूप झटपट मऊ लुसलुशीत असे हे आलू पराठे तयार होतात. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे आलू पराठे नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.